सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर्वांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट चर्चेकडे वळतो। बालाजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवरती विरोधकांचा संशय का आहे? याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज जे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं, त्या भेटण्यामागचं कारण जे आहे ते आपण बिहारमध्ये जे एसआयआर झालं, त्या एसआयआर मध्ये फायनल लिस्ट नंतर हजारो लाखो मतदार जे जिवंत आहेत ते वगळण्यात आलेले आहेत, ते मृत दाखवण्यात आलेले आहेत आणि ते अगदी जगाच्या समोर सगळ्या मीडियामध्ये लोकांनी स्वतः बाईट दिलेले आहेत की आम्ही जिवंत आहोत पण आमचं नाव वगळलं गेले। आणि बिहारमध्ये कशा पद्धतीने मतदार यादीमध्ये निवडणुकीसाठी गोंधळ घातला ते बघितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मतं चोरून निवडून आलेलं हे जे सरकार आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सपशेल अपयशी ठरल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी पुन्हा नवा कावा आणि नवा डाव रचल्या जातोय आणि भाजप आणि निवडणूक आयोगाचं कसं संगनमत आहे यासाठी मी पुराव्यानिशी काही गोष्टी मी इथं सांगणार आहे। यासाठी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की निवडणूक आयोगाचे जे चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत त्याच्यावरनं 2 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। त्याबद्दल एक व्हीव्हीपॅट बद्दल होती, एक वोटिंग लिस्ट बद्दल होती आणि दुसरं तुमच्या आवडत्या गाण्यांपेक्षाही अधिक म्हणजे आवडत्या गाण्याचे शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा मतदान करणं कसं सोपं आहे हे सांगणाऱ्या 2 जाहिराती आहेत। त्या जाहिराती अजूनही अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता। त्या जाहिरातीच्या खाली जो ऍड्रेस दिलेला आहे तो जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आहे 202 प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई। आता याच्यातली गंमत सांगतो, या दोन्ही जाहिरातीनंतर देवांग दवे नावाचे एक व्यक्ती आहेत। हे कोण आहेत? तर देवांग दवे यांची एक कंपनी आहे, सोशल सेंटर मीडिया सोल्युशन LLT नावाची कंपनी आहे। तर हे देवांग दवे कोण आहेत? तर त्यांचे क्लायंट आहेत त्यांच्या कंपनीमध्ये बीजेपी, मिनिस्ट्री ऑफ स्टील, निवडणूक आयोग महाराष्ट्र, हे 3 त्यांचे क्लायंट आहेत। आणि हे कोण आहेत? तर हे राष्ट्रीय समन्वयक भाजप युवा मोर्चा IT आणि सोशल मीडियाचे आहेत। यांचा सुद्धा जो पत्ता आहे तो कुठला पत्ता आहे? 202 प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई। म्हणजे निवडणूक आयोगाचा पत्ता हा देवांग दवेचा पत्ता हा एकच आहे। याचाच अर्थ काय? तर भाजप आणि निवडणूक आयोगाचं कसं संगनमत आहे। मला समारोपाकडे येताना मला सांगायचंय की IT सेलचा भाजपा युवा मोर्चाचा प्रमुख, त्यालाच निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचं काम भेटतं आणि त्याच्याच म्हणजे बीजेपीच्याच माध्यमातून हा निवडणूक आयोग चालवला जातोय। आणि राहुल गांधी देशाचे नेते जे सातत्यानं वोट चोरीबद्दल हा मुद्दा त्यांनी देशाच्या समोर आणला, ते म्हणतायत की निवडणूक आयोग आणि भाजप एकच आहे। त्यामुळे तुम्ही जे आता वाचून दाखवलं आमच्या निवेदनातलं की 2025 पर्यंत 24 ते 25 या काळात किती नवे मतदार आले आणि किती लोक वगळल्या गेले याची यादी द्यायला काय प्रॉब्लेम आहे? सर अगदी 31 सेकंदात समारोप करतो म्हणजे लोकांना नीट जाईल। तर मग या संदर्भानं निवडणूक आयोगाला विचारणा करण्यात आली की हे सगळं काय? तर निवडणूक आयोग यावरती उत्तर द्यायला तयार नाहीये। आणि निवडणूक आयोग काय सांगतोय की निवडणूक आयोग सांगतोय आम्ही केंद्राकडे जाऊ। म्हणजे याचाच अर्थ काय? तर केंद्रात हे परत मोदीजींचा, अमित शहाचा सल्ला घेतील आणि त्यानंतर सांगतील। आणि मी जे पुरावे सांगले त्याबद्दल भाजपचं आणि सत्तेतलं कोणी उपस्थित असेल तर त्यांनी याला खोडून दाखवावं आणि हे खोटं आहे म्हणून सांगावं। आणि हे जर खोटं नसेल तर त्यांनी धडधडीत मान्य करावं की निवडणूक आयोगाला चालवण्याचं काम भाजप करते। बालाजी गाडे, गंभीर स्वरूपाचा आरोप तुम्ही केलेला आहे। मला वाटतं भाजपचं उत्तर अत्यंत आवश्यक आहे। विश्वासजी, निवडणूक आयोगाच्या कारभारावरती शंका उपस्थित असताना भाजपवरती केलेले थेट आरोप तुम्ही ऐकलेले आहेत, काही उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत। एकंदरीतच काय तर निवडणूक निकालावर अर्थात सत्ताधाऱ्यांच्या